Okay, it's our day 4 today. Okay, string. So what is string? Whatever we are writing inside a single, double or triple quote. We tried this on a first day as well, right? Single, double and triple quote already आपण try केले. collection of characters surrounded by single, double और ट्रिपल कोट. तीन मध्ये कोणताही चालेल. ठीक आहे. ट्रिपल कोट आपण कमेंट साठी पण यूज करू शकतो, बट आता फक्त असं लक्षात ठेवा की आपण स्ट्रिंग साठी पण वर्कआउट करू शकतो. जर तुमची मल्टी लाईन स्ट्रिंग असेल तर तुम्हाला ट्रिपल कोटच यूज करावं लागतं. मल्टी लाईन जर स्ट्रिंग असेल तर ट्रिपल कोटच यूज करावं लागेल. ठीक आहे. सो वी कॅनॉट यूज सिंगल कोट इनसाइड अ सिंगल कोट. हे काही रूल्स आहे त्याचे. ठीक आहे. हे ट्राय करू आपण. वी कॅनॉट यूज single quote inside a single quote. सिंगल कोट मध्ये आपण सिंगल कोट यूज नाही करू शकत. दाखवतो मी कसं करायचं यूज. ठीक आहे. आणि नेक्स्ट इज वी कॅनॉट यूज डबल कोट इनसाइड अ डबल कोट. म्हणजे जर तुम्हाला डबल कोट द्यायचा असेल मध्ये कुठे एखाद्या वर्ड साठी तर आउटसाइड इट शुड बी अ ट्रिपल कोट. ओके. डबल कोट इनसाइड अ डबल कोट. डबल कोट इनसाइड डबल कोट. सो दीज आर सम ऑफ द थिंग्स. या काही गोष्टी हे आपल्याला क्लिअर करायच्या. ओके. काय आपण काय बघतोय आज? वी आर गोइंग विथ स्ट्रिंग्स टुडे. स्ट्रिंग्स. सपोज we are having string s is equal to, आता नोटेशन काही पण घेऊ शकतो आपण. s is equal to str नाही घेत आपण. str ते त्याचं पर्टिक्युलर नोटेशन आहे. स्ट्रिंग डिनोट करण्यासाठी आपण str यूज करतो. तर str1 str अंडरस्कोर स्ट्रिंग असा वर्ड घेऊ शकतो तुम्ही. फॉर एक्झाम्पल असं घेतलं मी वर्ड घेतला आपण समजा सिंगल कोड घेतला मी. ठीक आहे. डेटा लर्न पायथन क्लास. डेटा लर्नर पायथन क्लास LEARAM. ठीक है. डेटा लर्नर पायथन क्लास. ठीक है. सो व्हाट इज इट? It is a string which is covered enclosed with a single code only. So if I print this string, ही स्ट्रिंग जर प्रिंट केली मी तर काय देतो? या प्रॉपर देतो, राईट. पण मला जर याला अपॉस्ट्रॉफी एस करायचं असेल तर एक सिंगल कोड द्यावा लागतो. बरोबर ना? व्हॉट इट इज शोईंग नाउ? इट शोईंग द एरर इनव्हॅलिड सिंटॅक्स. की जर इथं जर मला अपॉस्ट्रॉफी सिंगल कोड द्यायचा असेल ते पुढचं पण चेंज झालंय. लक्षात आलं असेल तुमच्या, राईट. सो इट शुड बी कवर्ड विथ अ डबल कोट. हा कशाने कव्हर केला पाहिजे? इट आउटसाइड इट शुड बी अ डबल कोट. डेटा लर्नर्स पायथन क्लास. समजतंय? इज इट ओके? येस. ऑडिबल? लक्ष देत आहे? ओके, फाईन. सो सिंगल कोड शुड बी लाईक covered with single quote. If it is like this, suppose मला कोड द्यायचा आहे या पायथन वर्डला काय आलं पाहिजे? आउटपुट मध्ये कोट आला पाहिजे. असं जर द्यायचं असेल तर तरी पण काय दिला? सिंटॅक्स एरर देईल. तर यावेळी तर किती पाहिजे? ट्रिपल कोट पाहिजे. किती पाहिजे? डबल कोट शुड बी कवर्ड विथ ट्रिपल कोट लाईक दिस. डेटा लर्नर्स पायथन क्लास. सो सिंगल कोट शुड बी like enclosed with a double quote. Double quote should be enclosed with a triple quote like that. ठीक आहे. In order to add two strings, जर दोन स्ट्रिंग तुम्हाला ऍड करायचे असतील, फॉर एक्झाम्पल आपल्याला असं दिलंय s is equal to we are having two string, that is first one is a Python and second one is a suppose class. second one काय? क्लास आहे. ठीक आहे. आणि प्रिंट काय करायचंय मला? प्रिंट काय करायचंय? यसला मला प्रिंट करायचंय ऍडिशन. कसे ऍड झाले? सो दोज टू वर्ड्स आर लाईक स्टिक टुगेदर. हे दोन वर्ड काय झालेत? जॉईन झालेत. याला जर सेपरेट करायचं असेल ऍडिशननी तर काय करावं लागेल तुम्हाला? म्हणजे जसं तुम्ही नंबरची ऍडिशन केली तसं स्ट्रिंगची ऍडिशन करू शकता, पण याच्यामध्ये सेपरेटर द्यावं लागेल अजून एक तुम्हाला.
ठीक आहे. आणि या सेपरेटर मध्ये काय येईल, सेपरेटर मध्ये the code those are separated by spaces, so Python class that is a output of this addition. I hope it is making sense. सर्वांच्या लक्षात येतंय? ओके. सिंगल, डबल अँड ट्रिपल कोट. आता याचे जर सपोज एक्झाम्पल द्यायचे असतील, सपोज मी असं घेतलं ए इज इक्वल टू डेटा लर्नर. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक इट इन अ सिंगल कोट. आपण हा पहिला सिंगल कोट मध्ये घेऊ आणि सेकंड घेऊ आपण बी इज इक्वल टू डेटा लर्नर इन अ डबल कोट. ठीक आहे, डबल कोट. अँड लास्ट we will take it in a C is equal to triple quote. ठीक आहे. and just print this. प्रिंट काय करायचं आहे, प्रिंट सांगा एफ स्ट्रिंगचा फॉर्मॅट, सांगा एफ स्ट्रिंगचा, एफ लिटरल, एफ वर्डने स्टार्ट होणार प्रिंटिंगचं स्टेटमेंट. येस, व्हॅल्यू ऑफ ए इज, यस आवाज येतोय सगळ्यांना, व्हॅल्यू ऑफ ए इज. सेशन घ्यायचं नव्हतं का आज, कोणीच काही बोलत नाही, आवाज येतोय? हॅलो, सेशन घ्यायचं नव्हतं का? सगळे शांत आहेत. घ्यायचं नसेल तर सांगा, आपण स्टॉप करू. असं काही नाही ना. व्हॅल्यू ऑफ ए इज ए. आय नो सगळीकडे गणपती चालू आहेत आता, म्हणजे आरती वगैरे चालूच असते, कोणाकडे काही ना काही चालूच आहे. बट मग सुरुवातीला जरा जास्त असं चालू बंद केलं ना, मग मूड जातो राईट ना सगळ्यांचाच. त्यामुळे 2-3 दिवस मॅनेज करा. आता उद्यापासून 2-3 दिवस सकाळी घेईल. उद्या गणपती उठणार आहे, सकाळीच घेऊन टाकू, म्हणजे संध्याकाळचा काही विषय राहणार नाही. व्हॅल्यू ऑफ ए इज ए अँड इट्स डेटा टाईप इज, कसं टाईप करायचं सांगा. इट्स डेटा टाईप इज, त्याचा डेटा टाईप काय बोला. अँड इट्स डेटा टाईप इज, सेकंड कर्ली ब्रेसेस माहिती आहे काय द्यावं लागेल. एवढं यायला पाहिजे तुम्हाला, आता एवढं तर यायलाच पाहिजे. येस, हे सगळ्यांना यायला पाहिजे. Value of A is a data learner and its data type is a class string. Same way we will write the statement for B. B साठी पण सेम स्टेटमेंट राईट करू शकता तुम्ही. टाइप ऑफ B. Same way you can write a statement for C as well. Value of a C is a C in curly braces. Value, it will take the value of C and type of a C. Okay, value of a C is a data learner and its data type is a class string. Okay, so if word is like this, जर असा डबल लाईन वर्ड असेल, मल्टी लाईन वर्ड असेल, तर असं वर्क होत नाही डबल सिंगल कोट मध्ये. ठीक आहे, बट इट विल वर्क इन अ ट्रिपल कोट. ट्रिपल कोट मध्ये हा वर्क होतो. समजतंय सगळ्यांना? ओके, लाईक दिस इट विल वर्क. ठीक आहे, आता एज इट इज ठेवतोय. तुम्हाला मल्टी लाईनचं जर स्ट्रिंग घ्यायची असेल तर काय करावं लागेल, मल्टी लाईनच्या स्ट्रिंग साठी तुम्हाला ट्रिपल कोटच यूज करावं लागेल. राईट ओव्हर हिअर, युजफुल फॉर मल्टी लाईन टेक्स्ट और स्ट्रिंग. मल्टी लाईन विल से स्ट्रिंग, मल्टी लाईन स्ट्रिंग. ट्रिपल कोट युजफुल फॉर मल्टी लाईन string. ठीक है, like this it will work. Now we are going to convert the integer into the string. काल जसं आपण integer to float केलं, integer to complex केलं, complex to integer ट्राय केलं, complex to float ट्राय केलं. काय पॉसिबल होतं आणि काय पॉसिबल नव्हतं सांगा. तोपर्यंत मला 6 ट्रान्सफॉर्मेशन बघितले आपण. 6 ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव सीन. तर ते 6 ट्रान्सफॉर्मेशन कोणते कोणते होते सांगा. Integer to float. Integer to float, which is possible, right? Integer to complex, which is possible. Okay, thank you. Again? Float to integer is possible. Okay.
Float to complex is possible. Okay. Complex to integer is not possible. Okay. And complex to float is not possible. Very good, Apurva. Okay. So now we are going to convert integer into the string. A is equal to 10 is my value. Okay. We will just take this same statement. Print करण्यासाठी आपण आता same statement use करू. Okay. Print value of a is a and data type of a is a type of a. काय आता याचा data type? Now it's a a. Right now it's a a. आणि याला मी कन्वर्ट केलं सपोज s is equal to कशात कन्वर्ट करायचंय मला स्ट्रिंग ऑफ काय नोटेशन काय नोट कसं करायचंय str कशा नोट करायचंय str स्ट्रिंग ऑफ a and just write value of s is value of s is yes value of s is yes and its data type is again yes value of s is a yes and data type is a yes value of s is a 10 ते सेम राईट बरोबर ना फक्त कोट मध्ये जाते व्हॅल्यू आणि त्याचा डेटा टाइप काय होतो स्ट्रिंग होतो डेटा टाइप काय होतो स्ट्रिंग होतो काही व्हॅल्यू घ्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह जशी व्हॅल्यू पाहिजे तशी व्हॅल्यू घेतली तरी तो काय कन्वर्ट करणार आहे स्ट्रिंग मध्ये नंबर कोणताही स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकतो नंबर कुठलाही नंबर तुमचा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकतो ठीक आहे सो व्हॅल्यू ऑफ ए and its data type is integer and for this 108976 which is negative number can be converted into string again. Okay, second thing, convert float to string which is again possible. Okay, कोणता पण न्यूमरिकल म्हणजे एक कॅरेक्टरचं कलेक्शन एनी कॅरेक्टर यू कॅन इवन स्पेस इज ऑल्सो देअर स्पेसला जर तुम्ही कोड दिला तरी पण तो काय कन्सिडर होतो स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर होतो सो कन्वर्ट फ्लोट इनटू दिस स्ट्रिंग विल टेक वन ऑफ दी लाईक फ्लोट व्हॅल्यू अँड विल ट्राय टू कन्वर्ट इट इनटू दी स्ट्रिंग सो जस्ट टेक इट एज अ फ्लोट फॉर एक्झाम्पल आय टूक इट एज अ लाईक 10.67 so how it is showing 10.67 is a like float value and if you are converting it into the string value by using the str keyword then you can take it as a string. Okay, so which is again possible float to string is possible. आता हे जर आउटपुट प्रॉपर शो करायचं असेल तुम्हाला तर शो असं करू शकता तुम्ही येस कॉल केला ना तर बरोबर कशात दाखवतो कोट मध्ये दाखवतो प्रिंट केल्यामुळे ती व्हॅल्यू काय होते प्रॉपर व्हॅल्यूच शो होते जर ती व्हॅल्यू कॉल केली आपण कॉल केल्यानंतर ती विथ कोट शो करते कॉल केल्यावरती विथ कोट शो होते ठीक आहे सो दॅट इज द थिंग कॉम्प्लेक्स टू इंटिजर पण सॉरी कॉम्प्लेक्स टू स्ट्रिंग पण पॉसिबल आहे स्ट्रिंग मध्ये काही पण कन्वर्ट करू शकता इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की आपण स्ट्रिंग टू इंटिजर कन्वर्ट करू शकतो की नाही ते बघायचं आहे आपल्याला ठीक आहे स्ट्रिंग टू इंटिजर किंवा स्ट्रिंग टू फ्लोट वी कॅन से स्ट्रिंग टू इंटिजर और स्ट्रिंग टू फ्लोट ठीक आहे तर कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस सगळे नंबर्स असतील त्या स्ट्रिंग मध्ये इफ युअर स्ट्रिंग कंटेन्स नंबर्स ओनली then you can convert that string into the numbers suppose असं घेतलंय मी a is equal to 500 a is equal to 500 घेतलं आपण आणि बाकीचं कोड ऍज इट इज रन केला आता a चा डेटा टाइप काय येईल सांगा a चा डेटा टाइप काय येईल आपण फक्त एवढंच कोड रन करू काय आला डेटा टाइप याचा हा कोट मध्ये राईट केला ना आपण 500 जर आपण कोट मध्ये रन टाइप केला आहे तर काय येईल त्याचा डेटा टाइप येस काय आलं डेटा टाइप व्हॉट इज इट इज डेटा टाइप सगळे आहेत ना स्ट्रिंग इट्स अ स्ट्रिंग राईट नाउ वी वॉन्ट टू कन्वर्ट इट इनटू दी कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला आता Integer. नाउ वी वॉन्ट टू इंटिजर राईट सो आय विल राईट इंटिजर ओव्हर हियर अँड प्रिंट व्हॅल्यू ऑफ दॅट वन सो काय आली व्हॅल्यू कोड निघून गेला बघा इथं आता फक्त काय दिसेल तुम्हाला नंबर दिसेल आणि क्लास काय आला त्याचा क्लास काय आला इंटिजर आला ठीक आहे बट सेम नंबर मध्ये जर काही अल्फाबेट्स असतील इफ युअर नंबर कंटेन्स अल्फाबेट फॉर एक्झाम्पल इट्स लाईक दिस 500a so first thing will be printed value of a is a 500 and its data type is a string but for second one it will throw the error what is error invalid literal integer with base 10 500a तर ए ला नंबर मध्ये कन्वर्ट नाही करू शकत ना त्याला एनकोड नाही करू शकत डायरेक्टली सो
फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथं स्ट्रिंग टू न्यूमरिकल जर कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर पूर्ण व्हॅल्यू काय पाहिजे, न्यूमरिकल पाहिजे. पूर्ण व्हॅल्यू पूर्ण स्ट्रिंग काय पाहिजे तुमची, न्यूमरिकल पाहिजे. अँड ओनली डिजिट्स आर पॉसिबल. स्पेसेस पण अलाउड आहेत. आय होप याच्यामध्ये स्पेसेस अलाउड आहेत. समजा या स्ट्रिंग मध्ये जर स्पेसेस आहे, फॉर एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ 500 देर इज अ लाईक दिस, तरी पण ते वर्क होईल. फक्त काय अलाउड नाही, अदर दॅन स्पेस अँड न्यूमरिकल व्हॅल्यू अलाउड नाही. न्यूमरिकल व्हॅल्यू का स्पेसेस पाहिजे. सेम थिंग इज अप्लाइड फॉर फ्लोट ॲज वेल. हे जर फ्लोट मध्ये जरी घेतलं तुम्ही तरी फ्लोटला पण वर्क करेल, फ्लोटला पण वर्क होईल. ठीक आहे. की फॉर एक्झाम्पल हा 500.7 तर ही फ्लोट व्हॅल्यू होईल, राईट ना. काय म्हटलं आता याने, स्ट्रिंग लिटरल विथ बेस, हा इंटिजर नाही होणार. हा कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, फ्लोट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. कशामध्ये कन्वर्ट होईल, फ्लोट मध्ये कन्वर्ट होईल. इज इट ओके टिल दिस पॉइंट? येस एव्हरीवन, मस्त आहे, चाललंय बरोबर. स्ट्रिंगच्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. मग कॅरेक्टर्स तुमचे काय असू शकतात, अल्फाबेट असू शकतात, नंबर्स असू शकतात, स्पेशल कॅरेक्टर्स असू शकतात किंवा स्पेसेस असू शकतात. So collection of characters, those are surrounded by single, double or triple quote. We cannot use a single quote inside a single quote. We have seen that part already. Okay. Again, you cannot use a double quote inside a double quote. Okay. In order to add the string, you can use a plus button only. You can convert any numerical value into this string. तुम्ही integer, float, complex कुठलीही व्हॅल्यू न्यूमरिकल मध्ये कन्वर्ट करू शकता. फक्त स्ट्रिंग टू इंटिजर पॉसिबल कोणत्या व्हॅल्यूज आहेत? येस, प्लीज रिस्पॉन्ड. स्ट्रिंग टू इंटिजर जर करायचं असेल तर काय पॉसिबल आहे? स्ट्रिंग टू इंटिजर जर कन्वर्ट करायचं असेल तर पॉसिबल काय? येस एव्हरीवन. प्युअर न्यूमरिकल व्हॅल्यूज सर. इट शुड बी अ जस्ट अ न्यूमरिकल व्हॅल्यू. फक्त काय पाहिजे? न्यूमरिकल व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. सो दोज आर दी लाईक थिंग्स. अगेन वन इम्पॉर्टंट पॉइंट इज देअर, इट्स अ इम्युटेबल. स्ट्रिंग काय असते? इम्युटेबल असते. एकदा डिफाईन केल्यानंतर परत तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. स्ट्रिंग जर डिफाईन केली तर मग त्याला परत चेंज करू शकत नाही. सो वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट इज देअर, इट्स अ इम्युटेबल डेटा टाईप. काय हा? इम्युटेबल. इथं ऍडिशन करून ठेवतो. इथं वरती आपण इन्फॉर्मेशन राईट केली याची. सो वी कॅन राईट स्ट्रिंग इज इम्युटेबल डेटा टाइप. आता म्युटेबल इम्युटेबल हा क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. ही कोणते डेटा टाइप म्युटेबल आहे, कोणते डेटा टाइप इम्युटेबल आहे. सो इम्युटेबलचं मिनिंग काय? इम्युटेबल दॅट मीन्स, इम्युटेबलचं मिनिंग काय? इम्युटेबल ऑब्जेक्ट कॅन नॉट बी चेंज्ड. इम्युटेबल ऑब्जेक्ट कॅन नॉट बी चेंज्ड आफ्टर क्रिएशन. एकदा क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. आणि म्युटेबलचं काय? म्युटेबल ऑब्जेक्ट्स कॅन बी मॉडिफाईड, कॅन बी मॉडिफाईड और कॅन बी चेंज्ड आफ्टर क्रिएशन. कॅन बी चेंज्ड आफ्टर क्रिएशन. एकदा क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला काय करू शकता? चेंज करू शकता. ठीक आहे. सो सम ऑफ द डेटा टाइप जे आपण इनलिस्ट केले ऑलरेडी, की म्युटेबल मध्ये लिस्ट टपल आणि डिक्शनरी जे आहे, लिस्ट टपल आणि डिक्शनरी जे आहे, लिस्ट टपल सेट डिक्शनरी हे म्युटेबल आहे. इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, टपल, लिस्ट डिक्शनरी सेट हे म्युटेबल आहेत. आणि इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, स्ट्रिंग, टपल, बुलियन हे सगळे इम्युटेबल मध्ये येतात. ठीक आहे. सो एकदा शो करून देतो मी तुम्हाला की स्ट्रिंग कशी म्युटेबल आहे आणि इम्युटेबल आहे आणि लिस्ट कशी इम्युटेबल आहे. सो फॉर एक्झाम्पल येस घेतले मी काहीतरी, येस इज इक्वल टू सिम्पल वर्ड घेतला मी डेटा. आणि याच्यातले आता इंडेक्सिंग स्लाइसिंग आपला पार्ट बाकी आहे, बट विल सी. एस ऑफ 0 घेतलं मी इथं. एस ऑफ 0 काय? 0th इंडेक्सला कोणता वर्ड याच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर आहे? डी आहे. म्हणजे 0 वरती डी, 1 वरती ए, 2 वरती टी आणि 3 वरती, म्हणजे 0, 1, 2, 3 एवढ्या 3 इंडेक्स याच्यामध्ये. 4 कॅरेक्टर येतात, 3 इंडेक्स येतील. 5 कॅरेक्टर असतील तर 4 इंडेक्स येतील. इंडेक्स ऑलवेज स्टार्ट ॲट 0. प्रत्येक वेळेला इंडेक्स कुठं स्टार्ट होते तुमची? 0 वरती स्टार्ट होते. ठीक आहे.
आता हे फेच होतं राईट, की 0th इंडेक्सला काय आहे ते फेच होतं. बट मला या डीच्या ऐवजी आता समजा असं करायचंय, डीच्या ऐवजी यस द्यायचंय. तिथं डीच्या ऐवजी काय टाईप करायचंय, त्याला चेंज करायचंय, मॉडीफाय करायचं. काय सांगतो तो, स्ट्रिंग ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट ऍटम असाइनमेंट. एकदा तुम्ही यस ची व्हॅल्यू म्हणजे यसला डेटा म्हणून स्टोअर केल्यानंतर त्या डेटाला तुम्ही चेंज करू शकत नाही, डेटाला तुम्ही मॉडीफाय करू शकत नाही. ओके, सो दॅट इज अ इम्युटेबिलिटी. इम्युटेबल ऑब्जेक्ट कॅनॉट बी चेंज्ड आफ्टर क्रिएशन. एकदा क्रिएट केल्यानंतर तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. दॅट इज द मेन थिंग विथ इम्युटेबल. हेच जर सपोज तुमची लिस्ट असेल, की मी एक लिस्ट डिफाईन केली, आता लिस्ट हा डेटा टाईप तुमचं होणं बाकी आहे अजून, पण समजा असं घेतलंय आपण 1 2 3 4 असे काहीतरी नंबर्स घेतले मी, आणि याच्यातलं 0th एलिमेंट. आता तुम्ही सांगा मला, 0ला इंडेक्स स्टार्ट होते, तर 0th इंडेक्सला काय असणार आहे इथं. समजा मी जर असं One. फेच केलं एल ऑफ 0, सो इट विल बी 1. अँड इफ आय वॉन्ट टू मेक इट एज लाईक 100, याला काय करायचंय, मला 100 करायचंय. याला मी रन केल्यानंतर परत जर यल कॉल केला ना, म्हणजे लिस्ट जर कॉल केली, काय होतं तो 1 काय झालं इथे चेंज झालं. सो दिस इज अ, हे काय झालं, हे झालं तुमचं म्युटेबल. हे काय झालं तुमचं म्युटेबल झालं. हे काय झालं तुमचं म्युटेबल झालं. आणि हे काय तुमचं इम्युटेबल झालं. हे काय झालं तुमचं इम्युटेबल झालं. इम्युटेबल समजतंय का रे सर्वांना, लक्ष देत आहे, चाललंय बरोबर. म्युटेबल इम्युटेबल कळलंय. ओके ठीक आहे फाईन. ओके, सिंगल डबल ट्रिपल कोड झालं. आता आपण बघू इंडेक्सिंगचा पार्ट. ऍक्च्युली इम्पॉर्टंट पार्ट आहे हा खूप, इंडेक्सिंगचा आणि स्लायसिंगचा. ठीक आहे, निगेटिव्ह स्लायसिंग, रिव्हर्स स्लायसिंग, हा सगळा पार्ट याच्यामध्ये कव्हर करायचा. बिफोर दॅट, इफ एनीबडी हॅज एनी डाऊट प्लीज आस्क. काही डाऊट आहे? दोन मिनिटासाठी होल्ड करा फक्त, शेअरिंग स्टॉप करताय मी. Am I audible guys? Screen is visible. Yes, sir. Yes. Okay. So we'll start with the important topic, that is a string indexing. Next जो टॉपिक आहे, आता इंडेक्सिंगची जी कन्सेप्ट आहे, that will be same for all sequence data type. स्ट्रिंग, लिस्ट, टपल, हे सगळ्यासाठी वर्क करत. स्ट्रिंग इंडेक्सिंग विल वर्क, ही म्हणजे प्रॉपर समजून घ्या आता हे कसं वर्क होईल. फॉर एक्झाम्पल सिम्पल वर्ड घेतला आपण, सिम्पल वर्ड घेतो मी पायथन. तुम्हाला माहिती किती कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर, 1 2 3 4 5 6 कॅरेक्टर्स आर देअर. आता जस्ट आपण इंडेक्सिंग डिस्कस केलं होतं बरोबर ना, जस्ट इंडेक्सिंग डिस्कस केलं आपण. सो इन दॅट वी हॅव सीन, जर सपोज 6 कॅरेक्टर्स असतील, 6 कॅरेक्टर्स आर देअर, देन हाऊ मेनी इंडेक्स व्हॅल्यूज विल बी देअर, 5. 5 will be there, right? Na? 0 to 5. By default, it will start at, it's the length check kili. How much length it is giving? 6. Okay. So indexing will start. Indexing will start. Indexing will start from 0. 0 la start will indexing. Indexing will start from 0 to length minus 1. कुठपर्यंत जाईल? Length minus 1. If length is a 6, then it will go till 5. If length is a 10, it will go till 9. Indexing will start from 0 and to length minus 1. So for a Python word, या Python word साठी indexing सांगा मग आता. For a Python word, indexing will be yes, 5. indexing will be start from 0 to 0 5. to 5. From 0 to 5. एक सेकंड.
sorry, indexing will start from 0 to 5. It will work, right now. So how we can print the atom? आपण atom fetch केला होता बघा एक s of 0 असा एक atom fetch केला होता. तर कसं fetch केलं? We use square bracket. काय यूज केला आपण? Square bracket यूज केलं. We use square bracket to print atom. Atom print करण्यासाठी आपण काय यूज केलं? Square bracket यूज केलं, right? So how it will be? Yes, समजा p टाइप केला आपण. नंतर p माझ्याकडं, नंतर y, नंतर t, नंतर h, o आणि n. ठीक आहे. हा, p किती दिला असेल? 0, नंतर 1, नंतर 2, 3, 4, 5. If there are spaces in between two words, that space is also considered as the index position. स्पेस जरी असेल तरी पण काय होईल तो? इंडेक्स पोझिशन कन्सिडर होतो. ठीक आहे. सो विल ट्राय दिस प्रॅक्टिकली. त्याला प्रॅक्टिकली ट्राय करू आपण. फॉर एक्झाम्पल त्याला असं करू आता एस इज इक्वल टू असं घेतलंय आपण ऑलरेडी पायथन. आता 1 बाय 1 फेच करू आपण. लास्ट टाइम जसं फेच केलं ना, फेच करण्यासाठी काय यूज करतोय मी? स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतोय. फॉर एक्झाम्पल इफ आय फेच एस, काय देतोय आउटपुट काय देतोय आपल्याला? येस, output is a p, right? Output is a p. If I fetch s of 1, what will be the output? बोला. s of 1 output काय? y is output. Output is a y. Then s of 2 will be t, right? t येतोय बरोबर. ओके. सायमल्टेनियसली चेक करायचं असेल चेक करा. नेक्स्ट s of 3 will be काय येईल? h. Then s of 4 would be o. And s of 5 will be काय येतोय? s of 5 N. s of 5 is a n. Okay. If there are like spaces, जर इथं स्पेस असेल याच्यानंतर तर s of 6 काय येईल? s of 6 तो बरोबर ती एम्प्टी स्पेस देतो आपल्याला. s of 6 एक सिंगल स्पेस येईल. काय येईल? s of 6 एक सिंगल स्पेस येईल. समजतंय? तर स्पेस पण काय कन्सिडर होते? इंडेक्स पोझिशन कन्सिडर होते किंवा ती लेंथ मध्ये तो कन्सिडर होता. आता याची जर लेंथ चेक केली तुम्ही एस ची, तर ती किती देईल? 7 देईल. किती कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये? 7. किती कॅरेक्टर्स आहे? 7. सो दिस वे युअर पॉझिटिव्ह इंडेक्स वर्क. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग अशी पद्धतीने वर्क होते. कुठपासून जाते इंडेक्सिंग? इट विल स्टार्ट ॲट अ 0 अँड इट विल लास्ट और इट विल एंड ॲट अ लेंथ -1. लेंथ -1 वर ही एंड होईल. इज इट फाईन? अजून एक टॉपिक आहे, अजून एक टर्म आहे, दॅट इज कॉल्ड एज दी सेकंड काय? निगेटिव्ह इंडेक्सिंग. सेकंड कन्सेप्ट काय? निगेटिव्ह इंडेक्सिंग. ओके. सो स्ट्रिंग ऑलरेडी वी हॅव, स्ट्रिंग आपल्याकडे ऑलरेडी आहे. फक्त निगेटिव्ह इंडेक्सिंग कसे स्टार्ट होते? स्टार्ट फ्रॉम राईट साइड. ही रेग्युलर स्टार्ट झाली, राईट ना? लेफ्ट टू राईट वर्क झाली. आता जी काय वर्क झाली ती कशी झाली? लेफ्ट टू राईट वर्क झाली. ही राईट टू निगेटिव्ह इंडेक्सिंग कशी वर्क होते? राईट टू लेफ्ट. कशी वर्क होते? राईट टू लेफ्ट. ओके. आणि -1 इज ॲट राईट मोस्ट पोझिशन. राईट मोस्ट पोझिशनला काय? -1 आहे. -1, -2, -3, -4 असं वर्क होईल. ठीक आहे. सो विल टेक एक्झाम्पल फॉर इट. याच्यासाठी एक्झाम्पल घ्या एक. एक्झाम्पल काय? सपोज s इज इक्वल टू असं घेतलं आपण. सेम घेतो परत पायथन. सिम्पल वर्ड ठेवू पायथन. आणि जर सपोज आता इथं वर्ड फेच केलं मी s of -1 काय? n येतोय बरोबर ना? s of -2 केलं तर काय देईल? o देईल, राईट ना? So if you want to fetch the last character, last 2 character, last 3 character, last single last character only, so you can use a negative indexing. काय यूज करू शकतो तुम्ही? निगेटिव्ह इंडेक्सिंग यूज करू शकतो. s of -2 करतो इथं. ठीक आहे. s of -2 what is it? Like this it will work. Okay. So that is the concept about पॉझिटिव्ह इंडेक्सिंग अँड निगेटिव्ह इंडेक्सिंग. परत एकदा रिपीट करतोय. आय एम रिपीटिंग वन मोर टाइम.
Positive index will start at a 0 and will end at a length -1. Negative indexing will start at -1 and will end at a length. म्हणजे याच्यामध्ये लेंथ एक कमी नाही होणार ना. निगेटिव्ह इंडेक्सिंग मध्ये लेंथ कमी होईल का? म्हणजे 6 कॅरेक्टर फेच होतील ना इथं. एस ऑफ -6 केलं, एस ऑफ -6, तर तो शेवटचा कॅरेक्टर देणार आहे आपल्याला, बरोबर ना, कारण 1 ला स्टार्ट झालं ना. तसं तिथं पॉझिटिव्ह मध्ये काय 0 ला स्टार्ट झाल्यामुळे 1 कमी राहील, 0 ने स्टार्ट झाल्यामुळे 1 कमी राहील. सर्वांना लक्षात येतंय? घाई होते? Yes, sir. सर्वांना समजतंय? Yes, sir. ठीक आहे, रिपीट नाही करायचंय ना. ओके. सो आता हे सिंगल कॅरेक्टर साठी बघितलं आपण, राईट ना. आता जे काय फेच केलं तुम्ही, समजा आपण टी फेच केला, एच फेच केला, ओ फेच केला, बरोबर. बट सपोज स्ट्रिंग अशी तुमची एस इज इक्वल टू वी आर रिटन इन अ डबल कोट पायथन क्लास अशी स्ट्रिंग आहे. तर यातला क्लास वर्ड फेच करायचा आहे मला, किंवा पर्टिक्युलर 3-4 कॅरेक्टर्स 3-4 कॅरेक्टर्सचा बंच फेच करायचा आहे. सो फॉर दॅट व्हॉट वी कॅन यूज समथिंग कॉल्ड एज दी स्ट्रिंग स्लाइसिंग. थोडं बॅकग्राऊंडला नॉईज येईल तुम्हाला आता. टुडे अँड टुमॉरो जस्ट बिअर विथ मी. एवढा नाही येणार, पण मग थोडं डिस्टर्ब होऊ शकतात. ओके. आय एम ॲट माय होम टाउन, माय किड्स आर विथ मी. येस. सो स्ट्रिंग स्लाइसिंग वी विल ट्राय नाउ. स्ट्रिंग स्लाइसिंग काय यूज करायचंय? वाय वी आर युजिंग स्ट्रिंग स्लाइसिंग? वेन यू वॉन्ट टू फेच द लाईक बंच ऑफ कॅरेक्टर्स. तुम्हाला असं कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स फेच करायचं. समजा एक्झाम्पल काय घेतलंय आपण, पायथन क्लास घेतलाय. यातला मला पायथन वर्ड घ्यायचा आहे, किंवा फक्त THON घ्यायचा आहे, किंवा फक्त क्लास घ्यायचा आहे, किंवा CL वर्ड घ्यायचा आहे, लाईक दॅट. सो फॉर दॅट वी आर हॅव्हिंग समथिंग कॉल्ड एज द सिंटॅक्स. याच्यासाठी एक सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स कसा वर्क होतो ते आधी बघू. सो सिंटॅक्स काय आहे ते पहा आधी. सिंटॅक्स इज लाईक स्ट्रिंग ऑफ, म्हणजे जी काय स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग ऑफ ज्यावेळेस मी प्रोनाऊन्स करतो, तर त्या स्ट्रिंग ऑफचं मिनिंग काय आहे की वी आर टेकिंग इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. फेच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटच यूज केलंय तुम्ही. फेच करण्यासाठी, कॅरेक्टर फेच करण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेटच यूज केलंय. येस. स्ट्रिंग ऑफ फर्स्ट काय देणार, कुठून तरी स्टार्ट करावं लागेल आपल्याला, राईट ना. कुठून तरी काय करावं लागेल आपल्याला, स्टार्ट करावं लागेल. सो आय विल गिव्ह इट एज अ स्टार्ट इंडेक्स. काय द्यायचं तुम्हाला इथं, काय द्यायची, स्टार्ट इंडेक्स द्यायची. ती ऑलवेज काय असेल, इन्क्लूड असेल. जी तुम्ही स्टार्ट इंडेक्स द्याल ती ऑलवेज काय असेल, इन्क्लूड असेल ऍज टू. म्हणजे कुठून स्टार्ट करायचं आणि कुठून एंड करायचं हे आपण त्याला सांगायचंय. आणि त्या दोघांना सेपरेट कशाने करायचंय, कोलननी करायचंय. कशाने करायचंय, कोलननी. आय विल कॉल इट ऍज टू. कोलनला आपण S2 म्हणतो, राईट ना, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये. आणि कुठेतरी काय करावं लागेल, याला तुम्हाला एंड करावं लागेल. कुठून स्टार्ट करायचंय, कुठून एंड करायचंय. फक्त डिफरन्स काय याच्यामध्ये की स्टार्ट इंडेक्सला तो इन्क्लूड राहतो, म्हणजे 1 ला स्टार्ट केलं तर 1 इन्क्लूड राहील. एंड इंडेक्स काय होते ऑलवेज, एक्सक्लूड होते. एंड इंडेक्स ऑलवेज excluded. So if I start at 1 and if I use 1 as to 5, so it will give me the characters which are as position of 1, 2, 3, 4. 5 काय होईल तिथं, एक्सक्लूड होईल. 5 काय होईल तिथं, एक्सक्लूड होईल. एक्झाम्पल मध्ये कम्प्लिटली क्लिअर होईल तुमचं. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, फक्त सिंटॅक्स समजून घेण्याचा ट्राय करा. आणि अजून एक काय याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड एज दी स्टेप साईज. की डिफॉल्ट जी स्टेप साईज आहे ती 1 ची. म्हणजे समजा मला पायथन हा वर्ड फेच करायचा आहे, तर बाय डिफॉल्ट काय येणार आहे, 0च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 2 + 1 3, 3 + 1 4 असं जाणार तो. म्हणजे 1 1 ची स्टेप साईज ही फिक्स आहे. बट मला असं पाहिजे की P च्या नंतर T पाहिजे, T च्या नंतर O पाहिजे, एक स्किप करायचंय, तर मी स्टेप साईज 2 ची यूज करेल. स्टेप साईज काय करेल मी, 2 ची यूज करेल. तर तुम्हाला माहिती आहे डिफॉल्ट कुठे स्टार्ट होते, इंडेक्स. येस, डिफॉल्ट स्टार्ट इंडेक्स काय येईल, जर मी काहीच नाही दिलं तर कुठं स्टार्ट करेल तो, बोला. 0. Yes, 0. Default start index is always, or default start index is 0. Default start index is 0. Default start index काय असते, 0 असते. ठीक आहे, डिफॉल्ट स्टार्ट इंडेक्स काय असते, 0 असते. आणि डिफॉल्ट एंड इंडेक्स काय, डिफॉल्ट एंड इंडेक्स इज Length -1. डिफॉल्ट एंड इंडेक्स इज लेंथ -1, बरोबर ना. और लेंथ ऑफ अ स्ट्रिंग, लेन ऑफ अ स्ट्रिंग. शेवट कुठं होईल त्याचा,
शेवट कुठं होईल? समजा पायथन क्लास वर्ड घेतला मी, काहीच नाही दिलं, तर पी ला स्टार्ट करेल आणि एस ला एंड करेल. डिफॉल्ट एंड इंडेक्स इज लेंथ ऑफ अ स्ट्रिंग अँड डिफॉल्ट स्टेप साइज इज One. yes, One. default step size is 1. Default step size is 1. Okay, I hope it's clear. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. प्रत्येक सिक्वेन्स डेटा टाइप मध्ये, लिस्ट टपल मध्ये, इन फ्युचर प्रोग्रामिंग मध्ये हे तुमचं युजच होणार आहे. पायथनच्या बेसिक गोष्टी आहेत. थोडं मे बी फास्ट होऊ शकतं, स्लो होऊ शकतो. आय डोंट नो हाऊ इट इज गोइंग राईट नाव. जर तुमचं एवढं इंटरॅक्शन होई नाही, म्हणजे माझ्याकडून काही चुकतंय की तुम्हाला लक्ष देत नाही, कळत नाही मला, बट जसं इंटरॅक्शन पाहिजे तसं नाही होऊ राहिलं. हॅलो, इज इट गोइंग गुड संदीप? Yes, sir. आनंद? नाही, मला आता विचारावं लागेल, त्याशिवाय ऑप्शन नाही. हा सर. अपूर्व? Yes, sir. शिवम? Yes, sir. वैभवी? Yes, sir. अश्विनी? Yes, चाललंय sir. बरोबर? Yes, sir. Yes, sir. आता जस्ट आपण म्हणजे ओरली ट्राय करू. पी हा 0 ला आहे, राईट ना? पी ची इंडेक्स काय आहे? 0 आहे. वाय ची इंडेक्स 1 आहे. टी ची इंडेक्स 2 असेल, एच ची इंडेक्स 3 असेल. एवढं मॅन्युअली वर्क करत नाही आपण, फक्त आता हे समजून घेण्यासाठी. या हे फक्त कशासाठी? समजून घेण्यासाठी. समजा मला याचे पहिले 5 कॅरेक्टर फेच करायचे. किती फेच करायचे मला? फर्स्ट 5 कॅरेक्टर फेच करायचे. तुम्हाला माहिती, 0 दिला तरी तो 0लाच कन्सिडर करणार आहे. जर नाही दिला तुम्ही इथं काहीच, तरी पण तो काय करणार आहे? सेमच घेणार आहे. पहिले 5 कॅरेक्टर फेच करायचे असतील तर मी काय देईल? 0s to 5, बरोबर ना? कोणते कोणते कॅरेक्टर घेईल तो? PYTHO O पर्यंत येईल, बरोबर? कारण 5 काय होणार आहे? एक्सक्लूड होणार आहे. 5 काय होणार आहे तुमचा? एक्सक्लूड होणार आहे. व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवतोय मी. 0 ची व्हॅल्यू डिफॉल्ट आहे, 1 ची व्हॅल्यू डिफॉल्ट आहे. फक्त आता रन करण्याच्या आधी तुम्हाला सांगायचंय काय काय गेला. 0 इंडेक्स वरती जे ते घेईल, 1 इंडेक्स वरती ते घेईल, 2 इंडेक्स वरती ते घेईल, 3 इंडेक्स वरचा घेईल आणि 4 इंडेक्स वरचा घेईल. 5 काय होईल? एक्सक्लूड होईल. 5 काय होईल? एक्सक्लूड होईल. पण कॅरेक्टर किती देईल तो तुम्हाला? 5च देईल. कॅरेक्टर किती देईल तुम्हाला? 5 देईल. ऐकून घ्या. याला रन करू आपण आता. बघा, बरोबर तेवढेच वर्ड दिले का? PYTHO. येस. तुम्ही जर फेच केलं, समजा एस ऑफ 4 जर मी फेच केलं, एस ऑफ 4 O आहे. लक्षात येत आहे? Yes, sir. सेम जर सपोज मी असं केलं की कोलन घेतला, फक्त या कोलनच्या आधी जे काय आहे स्टार्ट इंडेक्स विच इज इन्क्लुडेड, स्टार्ट इंडेक्स इन्क्लूड होती, ती 0 ने स्टार्ट होणार. 5 ला मला एंड करायचं आहे. पर्पजफुली मला 5 ला एंड करायचं आहे, तर मग तो पर्पजफुली मला 5 ला एंड करायचा आहे, तर तो द्यावा लागेल. आणि स्टेप साईज देण्याची गरज नाही. आउटपुट सेम देणार. सेकंड लाईन आणि थर्ड लाईनचा आउटपुट सेम आहे. इज इट ओके? हे समजतंय सर्वांना? जर व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केल्या तर स्टार्ट 0 ला करेल आणि एंड त्याच्या पूर्ण लेंथला करेल आणि स्टेप साईज 1 असेल ऑलवेज. पूर्ण स्ट्रिंग फेच करायची असेल, समजा एखाद्याने तुम्हाला सांगितलं की पूर्ण स्ट्रिंग फेच करायची, स्टार्ट इज 0 ॲट डिफॉल्ट, एंड इज लेंथ ॲट डिफॉल्ट अँड स्टेप साईज इज 1. पूर्ण स्ट्रिंग ॲज इट इज. इज इट ओके गाईज? नंबर ऑफ sir. कॉम्बिनेशन ट्राय करणार आपण याचे. येस ऑफ समजा मला पर्पजफुली हा थर्ड इंडेक्सला स्टार्ट करायचा आहे, एंड डायरेक्टली त्याची जेवढी लेंथ आहे त्याला एंड झाला पाहिजे आणि स्टेप साईज 1 चीच पाहिजे. बरोबर तो काय करतो? थर्ड इंडेक्सला स्टार्ट करणार. थर्डला तुम्हाला माहिती काय? हा 0 1 2 H तुमचा 3 वरती 3 ला स्टार्ट करणार, विच इज ऑलवेज इन्क्लुडेड अँड विल एंड ॲट द लेंथ. काहीच नाही दिलं नाही आपण पहिल्या कोलनच्या नंतर, काही नाही दिलं, म्हणजे तो शेवट तिथं करणार, राईट? इज इट फाईन? Yes. अजून काही डाऊट आहे याच्यामध्ये? फक्त पॉझिटिव्ह बद्दल बोलतोय, निगेटिव्हचं अजून बोलायचं आहे आपल्याला, बट अजून याच्यामध्ये काही असेल तर सांगा. समजा क्लास वर्ड करत जाते, आपल्याला मेजर करावं लागेल. ते इंडेक्स वगैरे फंक्शन आहेत, स्ट्रिंगचे फंक्शन अजून घ्यायचे तर आपल्याला. बट समजा आता आपल्याला माहिती एन किती वरती आहे? एन तुमचा 5 वरती, हा 6 आहे. समजा मी जर असं केलं 7 ऑनवर्ड्स, सगळे 7 ऑनवर्ड्स, तर तो क्लास वर्ड घेईल. 6 ऑनवर्ड्स केलं तर तो विथ स्पेस घेईल. 6 ऑनवर्ड केलं तर विथ स्पेस घेईल. ठीक आहे?
Yes. ठीक आहे. नंतर अजून काय करू शकतो आपण याच्यामध्ये, ही पॉझिटिव्हच्या बाबतीतच झालं सगळं. नेक्स्ट आपण हे नाही ट्राय केलं राईट ना. याचे समजा मला असं पाहिजे येस ऑफ, बाय डिफॉल्ट स्टार्ट झाला 0 ला, बाय डिफॉल्ट एंड झाला लेंथला, फक्त मला स्टेप साईज काय पाहिजे 2 ची पाहिजे. तर ऑब्झर्व करा पी च्या नंतर काय घेतला बरोबर, म्हणजे 0 नंतर 2, 0 + 2 2, 2 + 2 फ्लो 4, 4th इंडेक्सला ओ आहे, नंतर 6th इंडेक्सला काय आहे स्पेस आहे राईट, 8th इंडेक्सला काय एल आहे, 9th इंडेक्सला काय 10th इंडेक्सला काय परत एस आहे. म्हणजे एक एक कॅरेक्टर काय होणार स्किप होणार. 0 घेतलं, 0च्या नंतर 0च्या नंतर 2, 2च्या नंतर 4, 4च्या नंतर 6 लाईक दॅट. 1 ला स्टार्ट केलं तर 1 3 5 7 अशा इंडेक्सचे तो कॅरेक्टर स्विच करून. इज इट ओके? Yes. ठीक आहे. कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा, म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स यू कॅन ट्राय. हेच फक्त आता मला काय सांगायचंय, निगेटिव्ह स्लायसिंग कसं वर्क होतं ते सांगायचंय. ठीक आहे, हे तुमचं पॉझिटिव्ह स्लायसिंग झालं, पॉझिटिव्ह वेने. निगेटिव्ह पण ट्राय करू शकतो तुम्ही, जर तुम्हाला स्ट्रिंग रिव्हर्स करायची असेल, जर स्ट्रिंग मला काय करायची रिव्हर्स करायची असेल तर, म्हणजे निगेटिव्ह इंडेक्सिंग तर माहिती तुम्हाला निगेटिव्ह राईट ना, तसंच ते पण यूज करू शकतो आपण. सेम वर्ड साठी यूज करतोय. फॉर एक्झाम्पल पायथन क्लास हा माझा वर्ड आहे, पायथन क्लास. समजा मला आता इथून मेजर करणं सोपं आहे ना, बरोबर ना, इथून मेजर करणं सोपं आहे मला. हे कसं की तुम्हाला माहिती आहे सी हा वर्ड इकडून किती नंबरला आहे 5 नंबरला आहे राईट ना. समजा मी जर असं केलं याला की स्टार्ट करा येस ऑफ -5 ला स्टार्ट करा ऑनवर्ड सगळे, तरी म्हणजे निगेटिव्हचा युजफुलनेस काय आपल्याला, निगेटिव्हचं लाईक ऍडव्हान्टेज काय की राईट साईडने जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर तो इट इज मोर युजफुल, किंवा त्याचे ऍडव्हान्टेज जास्त आहेत राईट साईडने जर मेजर करत असेल तुम्ही तर. अगेन समजा याला असं केलं मी येस ऑफ -5 ला स्टार्ट करा, -5 ला स्टार्ट करा आणि -2 ला एंड करा, -5 ला स्टार्ट करा, तर CLA वर्ड येतोय बरोबर ना. -2 काय आहे, -2 ऍक्च्युली काय तुमचा -2 ऍक्च्युली काय आहे पण तो काय होणार आहे एक्सक्लूड होणार आहे. स्टार्ट इंडेक्स इज ऑलवेज इन्क्लुडेड, एंड इंडेक्स इज ऑलवेज एक्सक्लुडेड, समजतंय. इथं पण एक्सक्लूड झाली ना, -2 एक्सक्लूड झाला ना, -3 पर्यंत आन्सर आलं तुमचं, आन्सर -3 पर्यंत आलं. इज इट? आता एक डाऊट आहे माझा इथं. समजा एखाद्याला असं वाटलं बरोबर ना, -5 ला स्टार्ट करून सरांनी इथं -10 का नाही घेतलं बरोबर ना, आन्सर नाही देता एमटी देतो. आता मला सांगा -5 काय इथं सी आहे बरोबर, -10 इथं कुठेतरी वाय वगैरे असत, तर त्याला रीड नाही करता येत ना तो उलटा वर्ड कसा रीड करणार तो रिव्हर्स मध्ये यूज नाही, रीड नाही करू शकत ना, कारण आपण काय दिलं पाहिजे -5 च्या नंतर -4 -3 -2 लेफ्ट कडून राईट कडे रीड करतो ना आपण ऑलवेज. वर्ड कसा रीड होतो तुमचा, वर्ड कसा रीड होतो लेफ्ट कडून राईट कडे रीड होतो राईट ना. याला जर उलट रीड करायचं असेल तर साईज तुम्हाला स्टेप साईज काय द्यावं लागेल, त्याची उलटी द्यावं लागेल. मग तसा रीड करतो त्याला. सी च्या नंतर स्पेस NO आणि -10 ला काय तुमचा ऍक्च्युली -9 आहे हा, -10 काय होणार एक्सक्लूड होणार, -9 काय होणार एक्सक्लूड होणार. ठीक आहे, समजतंय का रे, लक्ष देते. Yes, sir. एक 2 एक्झाम्पल घेतो मी, बट हे इथपर्यंत कळलं ते सांग. Yes, sir. सपोज येस इज इक्वल टू आपल्याला वर्ड दिला पायथन डेटा सायन्स, आणि याला काय करायचंय मला रिव्हर्स करायचंय, म्हणजे हा असा रीड झाला पाहिजे ECNEICS
स्पेस ATAD स्पेस NO कॅरेक्टर्स काय करायचे त्याचे रिव्हर्स करायचे. असं विचारतात इंटरव्ह्यूला, जस्ट रिव्हर्स द स्ट्रिंग विच इज गिवन. स्ट्रिंग काय करायची मला रिव्हर्स करायची. रिव्हर्स करण्यासाठी एकदम सिम्पल आहे. डिफॉल्ट पूर्ण स्ट्रिंग पाहिजे तुम्हाला, बरोबर ना. काय पाहिजे पूर्ण स्ट्रिंग पाहिजे, कोलन कोलन विच विल गिव्ह यू दी होल स्ट्रिंग ऍज इट इज. फक्त याची स्टेप साईज काय करायची, फक्त याची स्टेप साईज काय करायची -1 करायची. स्टेप साईज किती करायची -1 करायची, विच इज यूज फॉर दी लाईक हे कशासाठी यूज करतो आपण, टू रिव्हर्स अ स्ट्रिंग. लिहिलेली स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी हे यूज करतो. इज ओके गाईज? ओके सर. Yes. बरोबर ना. याच्यामध्ये पण मग तुम्ही म्हणजे रिव्हर्स करताना समजा आपल्याला असं पाहिजे काय, इफ यू वॉन्ट लाईक दिस -2, तर तो काय करल, एक एक वर्ड स्किप करेल. बघा इथं ऑब्झर्व करा तुम्ही, पीच्या नंतर टी घेतला, नंतर ओ घेतला, नंतर स्पेस घेतला असेल, नंतर ए घेतला असेल, नंतर परत ए घेतला, टीला स्किप केलं, स्पेस स्किप केला, एस घेतला, सीला स्किप केला, आय घेतला, ईला स्किप केला, एन घेतला. ओके, सो लाईक दिस इट विल वर्क. So this is like part related to your string basics. What we can do in a string: integer to float, float to string, integer to string. Numbers are like casting, we can say. Data type Sir, casting. सर नेगेटिव बोलो। स्लाइसिंग के अंदर पॉजिटिव नहीं ले सकते स्टेप साइड? हाँ, स्टेप साइज, हाँ नेगेटिव स्लाइसिंग में, स्टेप साइज हाँ पॉजिटिव नेगेटिव स्लाइसिंग में आप स्टेप साइज पॉजिटिव रख सकते हो, यस फॉर श्योर. बट वो रीड नहीं करेगा. रीड करने के लिए आपको नंबर्स अरेंज करने पड़ेंगे. फॉर एग्जाम्पल अभी इसी में ऐसे देखो, थोड़ा सिंपल करो वर्ड समझने के लिए, उसके बाद दूसरा एग्जाम्पल. छोटे थोड़ा सिंपल रखता हूँ इसको, ठीक है. अभी पाइथन का आपको पूरा पता है राइट ना. P is at 0 and N is at 5, करेक्ट. P is at 0, N is at 5 इन पॉजिटिव. अगर निगेटिव इंडेक्सिंग करोगे इसकी, निगेटिव इंडेक्सिंग कैसे आएगी, N is at -1, P is at -6, -6. करेक्ट ना. समझो हाँ. ऐसा फेस किया मैंने कि अभी जनरली हम राइट करते टाइम कैसे करेंगे, कैसे चाहिए तुम्हें, -1 से लेके -6 ऐसा जाना है राइट ना. हाँ, पॉइंट यही है ना. और हाँ. स्टेप साइज क्या देनी है, पॉजिटिव डालेंगे तो हाँ स्टेप साइज पॉजिटिव डालेंगे तो आउटपुट नहीं देगा ये. क्यों आउटपुट नहीं देगा वो भी बोलता हूँ, और आउटपुट कब देगा ये भी बोलता हूँ, ठीक है. अभी आउटपुट नहीं दे रहा है, क्यों नहीं दे रहा है आउटपुट, कि -1 इज एट N, -1 क्या है N है, और -6 क्या है P है. आपने स्टेप साइज क्या दी है, 1 दी है, कि -1 में अगर आप 1 ऐड करोगे तो 0 होगा. हाँ, 0 में आप 1 ऐड करोगे तो 1 होगा. 1 में आप स्टेप साइज का मीनिंग क्या है कि एक एक स्टेप आप मूव कर रहे हो आगे, लेफ्ट से लेकर राइट तक. हाँ, तो आगे जाना, लाइक आगे के लिए कोई वर्ड है नहीं ना यहाँ पे, N के हाँ, बाद कुछ है नहीं ना, हाँ. करेक्ट. तो वो रीड नहीं करेगा. रीड कब करेगा वो, N के बाद O रीड करेगा, H रीड करेगा, T रीड करेगा, अगर आपको ऐसे जाना है तो. बट उसके लिए स्टेप साइज क्या देनी पड़ेगी आपको, निगेटिव देनी पड़ेगी, कि -1 -2 -1 स्टेप साइज दी ना आपने आगे मूव करने के लिए. स्टेप साइज क्या लेनी है, नेक्स्ट स्टेप क्या लेनी है, -2 में आप -1 ऐड करोगे तो -3 होगा, -3 में आप -1 ऐड करोगे -4 होगा. उसी टाइम ये क्या होगा, रीड हो पाएगा. ओके, हाँ समझा सर. अगर इसको मैं ऐसे कर रहा हूं तो रीड करेगा इन दिस फैशन ओनली, NOTH. जो तुम्हारा डाउट था वो क्लियर हुआ है, हाँ सर, हो गया. करेक्ट.